मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक न्हावेखाडी संघाकडून नरेश मोकल यांच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. स्ट्रायकिंगकडे फलंदाज आहे मंगेश देशमुख. नॉन स्ट्रायकिंगकडे आपण पाहतोय खरकोपरचा बाहुबली म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं दर्शन भोईर. दोन्ही विध्वंसक विस्फोटक फलंदाज म्हणून नावाजलेले आहेत. पंचांचा इशारा ग्रीन सिग्नल हिरवा कंदील आलाय. मॅचला होते सुरुवात. फर्स्ट बॉल पहिला चेंडू फटका आहे चांगला. मिस टायमिंग स्ट्रोक यावेळेला सचिन यांच्याकडून मात्र ही ऐन मोक्याच्या क्षणाला मात्र चुकी घडली आहे आणि ही चुकी किती महागात पडेल. झेल कोणाचा होता तर मंगेश देशमुख यांचा होता. मंगेश देशमुख हा नक्कीच ट्रम्प कार्ड फलंदाज, एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून ओपनिंग पेअर मध्ये येत असतो आणि जर त्याला अशा रीतीने जीवनदान मिळाली तर कदाचित त्याची पहिल्या मॅच मधील तुम्हाला विध्वंसक आणि स्फोटक फलंदाजी पाहायला मिळेल. हे मात्र नक्कीच या सामन्यामध्ये पाहूया आपण. नरेश मोकल पुढचा चेंडू यावेळेला टप्पा मात्र नक्कीच आखूड ठेवला. आखूड टप्प्याचा हा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू. डॉट चेंडू आलाय, चौकार आला. तदनंतर मात्र निर्धाव चेंडू. झेल सुटलाय, एक जीवनदान मात्र मिळालाय. मिळालेल्या जीवनदानाचा फायदा उचलेल का ते मात्र पाहावं लागेल. हा मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. स्वतः गोलंदाज हा चेंडू अडवतायत नरेश मोकल. एक धाव मात्र खर्ची केली जाईल या चेंडूवरती. 5 धावसंख्या धावपटलावरती आहेत. समोर फलंदाज मात्र आपण पाहतोय या चौथ्या चेंडूचा सामना करण्यासाठी दर्शन भोईर. यावेळेला पूर्णपणे चकला गेला होता. एक धाव मात्र मिळेल. पंचांनी इशारा करते लेग बाईज आहे की बॅट. पंच लेग बाईजची ही धाव आहे. दोन बॉल अजूनही बाकी आहेत. पहिलं षटक नरेश मोकल. पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर मिस फील्डच्या सहाय्याने कॅच ड्रॉप झाली मंगेश यांची. तदनंतर चौकार आला. तदनंतर मात्र चांगली कामगिरी. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची अप्पर एज, परंतु यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट फाईन लेगला असलेला हा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. अतिशय चपळाईनं मात्र क्षेत्ररक्षण केलंय. विनोद तांडेल यांचं हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जबरदस्त क्षेत्ररक्षण. ऐन मोक्याच्या क्षणाला मात्र चौकार अडवलाय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू दर्शन भोईर. मिस टायमिंग स्ट्रोक. परत एकदा सचिन. सेकंड अटेम्प्ट थर्ड अटेम्प्ट मध्ये मात्र नक्कीच झेल सुटला गेलाय. आज काय पाहायला मिळतंय. खरं तर सचिन ठाकूर यांच्याकडून कधी झेल सुटत नाहीयेत, परंतु ह्या ऐन मोक्याच्या क्षणाला निर्णायक सामन्यामध्ये मात्र ही कामगिरी, खराब कामगिरी मात्र होत असताना सचिन ठाकूर यांच्याकडून पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. 6 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धावपटलावरती आहे ती 8. प्रथम फलंदाजी करत असणारा खारकोपर संघाची सुरुवात मात्र सावधरित्या केली आहे. दोन्ही फलंदाजांना एक एक जीवनदान मिळालंय. सचिन ठाकूर यांनी नक्कीच दोन्ही फलंदाजांची एक एक कॅच सोडल्यानंतर मात्र या उर्वरित 18 चेंडूंमध्ये काय धुमाकूळ घालतील हे दोन्ही फलंदाज ट्रम्प कार्ड फलंदाज आहेत, महत्त्वाचे खेळाडू. दुसरं षटक वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय शरद ठाकूर. अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच न्हावेखाडी संघासाठी चांगली कामगिरी केली आजच्या या दिवसामध्ये, परंतु ह्या निर्णायक सामन्यामध्ये काय कामगिरी असेल. पहिलाच बॉल ज्या वेगानं आला त्या वेगानं मात्र नक्कीच पाठवून दिला. क्षेत्ररक्षक मात्र तिथं होते. एक धाव फक्त या चेंडूवरती मिळेल. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच काटेकी टक्कर, एक रोमहर्षक सामना, अतिडरीचा सामना हा पाहायला मिळेल. दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन मातब्बर संघांमध्ये चाललेली ही लढाई खरं तर नक्कीच कोणता संघ मेगा फायनल मध्ये दाखल होईल. या वेळेला मंगेश देशमुख पूर्णपणे चकलेत. शरद ठाकूर पहा काय वेग आहे, अचूक टप्पा, भेदक मारा आणि नियंत्रित वेग या जोरावरती मात्र नक्कीच
चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडू फेकला गेलाय. पहिल्या चेंडूवरती आलेली सिंगल. तदनंतर पाहतोय आपण डॉट चेंडू. धावसंख्या धावफलकावरती आहे 9. दुसरं षटक मार्गस्थ. यावेळेला पुन्हा एकदा हलक्या हाताने तटवण्याचा प्रयत्न केला ऑफसाईडच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडूवरती येतील, उचलतील, फेकतील. तद्वर मात्र आपण पाहतोय आणखीन एक धाव ऍड केली जाईल. पहिलं दशक 10 धावसंख्या धावफलकावरती लगावल्या जातील त्या प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या खारकोपर संघाच्या. हाच खारकोपर संघ आहे का ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर 107 धावा जमवल्या होत्या, परंतु या सामन्यामध्ये धावांसाठी धावाधाव चालू आहे. या ऐनमोक्याच्या क्षणाला दर्शन भोईरचा तडाखा पाहायला मिळतोय. झेलची संधी, परंतु झेलची संधी दवडली. तदनंतर मात्र हा आलाय षटकार. जबरदस्त फटका, ज्या फटक्याची नितांत गरज खारकोपर संघाला होती तो फटका मात्र पाहायला मिळतोय. या इनिंग मधील हा षटकार येतोय. धावसंख्या मात्र होते षटकाराच्या सहाय्यानं 16 धावसंख्या. दर्शन भोईर झेल सुटला. तदनंतर मात्र हा नक्कीच हाही झेल होऊ शकला असता. कदाचित प्रयत्न शर्थीचे झाले परंतु असफल राहिले. तदनंतर मात्र हा षटकार आलाय. आलेल्या षटकारानंतर मात्र नक्कीच कोणती कामगिरी असेल. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. शरद ठाकूर पूर्णपणे बीट करतोय. ओळखलं त्यानं. नक्कीच दर्शन सफल होत नाही. स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. तदनंतर यष्टीरक्षकानं आपली कामगिरी चोख बजावली. डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय. शेवटचा एक चेंडू बाकी. धावसंख्या धावफलकावरती आहे ती 16. लास्ट बॉल या ओव्हरमधील. सफल झाले. पुन्हा एकदा फटका सजवायचा होता परंतु क्षेत्ररक्षक बराचसा दूरवर होता. त्याचा अंतर कापलं जरूर, परंतु चेंडू मात्र सीमारेषा ओलांडतोय. सचिन चेंडू पर्यंत पोहोचतील त्यापूर्वी मात्र चेंडू सीमारेषा ओलांडतोय आणि हा मात्र येतोय दर्जेदार असा आणखीन एक चौकार दर्शनच्या बॅटमधून. 2 षटकांचा खेळ संपलाय. टोटल धावसंख्या धावफलकावरती आहे ती पाहतोय 20. 2 दशक धावफलकावरती. दोन षटकामध्ये 20 धावसंख्या धावफलकावरती आहेत. उर्वरित 2 षटक अजूनही बाकी आहेत. सुटलेल्या कॅचेस, झालेल्या चुका आता मात्र विसराव्या लागतील. इथून मात्र प्रयत्न शर्थीचे करावे लागतील. दोन्ही फलंदाज आहेत ते ओपनिंग पेअरमध्ये आलेले आहेत. दर्शननं मात्र सुरुवात केली. षटकार, चौकार आणि 2 सिंगलच्या सहाय्यानं 12 या धावसंख्येवरती खेळतोय. मंगेश देशमुख 1 चौकार आणि 3 सिंगलच्या सहाय्यानं 7 या धावसंख्येवरती खेळतोय. अशा रीतीने आपण पाहतोय सांघिक धावसंख्या धावफलकावरती ती 20. इथून मात्र उर्वरित षटक बाकी आहेत 2. या 2 षटकामध्ये किती धावसंख्या जमवल्या जातील. हाच खारकोपर संघ आहे का ज्याने 107 धावसंख्या जमवल्या होत्या, परंतु या सामन्यामध्ये आपण पाहतोय गोलंदाजीची ताकद नावेखाडी संघाची कुठं कुठंतरी नक्कीच खारकोपर संघाला थांबवलंय. यावेळेला मंगेश देशमुख यांच्यासाठी हा चेंडू होता. जोरदार फटका पाहायला मिळतो. अगदी कार्पेट ड्राईव्हचा बुलेट शॉट पाहायला मिळाला. चेंडू थांबला नाहीये. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिले. चेंडू चाललाय सीमा पार. हा मात्र आलाय मंगेश देशमुख ब्रँडेड चौकार. 24 या चौकाराच्या साहाय्याने 24 धावसंख्या धावपटलावरती. सचिन ठाकूर क्षेत्ररक्षणामध्ये 2 कॅचेस सोडल्या. तदनंतर गोलंदाजीसाठी आले. पहिल्या चेंडूवरती चौकार. या मॅच मध्ये काहीसे ग्रह फिरलेले दिसतात का, परंतु या फिरलेल्या ग्रहांना नक्कीच प्रयत्नांतून उत्तर द्यावं लागेल. मेहनतीनं मात्र उत्तर द्यावं लागेल. मैदानामध्ये नक्कीच घाम गाळावा लागेल. समोर फलंदाज आहे मंगेश देशमुख. यावेळेला पुन्हा एकदा फ्रंट फुटवर आले. फटका चांगला आहे. कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आले. फंबल झाले. दुहेरीचा प्रयत्न मंगेशांचा होता, परंतु दर्शन नकार देत आहेत. 1 धाव मात्र मिळेल या चेंडूवरती. 25 धावसंख्या धावपटलावरती ऍड होतील, लावल्या जातील त्या खारकोपर संघाच्या. प्रथम फलंदाजी वाट्याला आली आहे. इथून मात्र नक्कीच उर्वरित चेंडूमध्ये मोठे फटके खेचावे लागतील. समोर संघ आहे ज्यांची ताकद राहिली गोलंदाजी नावेखाडी संघाची. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक. झेल खाली. क्षेत्ररक्षक पोहोचेल का. यष्टीरक्षकाने केले चांगले प्रयत्न, परंतु नक्कीच आपण पाहतोय दुहेरीची संधी आणि या संधीचं मात्र सोनं करू शकला नाहीये. अखेर मात्र रनआउटच्या स्वरूपात आपली विकेट फेकत ही मात्र वादली खेळी इथं संपवली जाते. दर्शन भोईरला मात्र थांबवलं जात आहे. दर्शन भोईर बॅक टू द डगआउट.
धावसंख्या धावफलकावरती असताना आपण पाहतोय 26 या धावसंख्येवरती पहिली विकेट डाऊन. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलेत आकाश पाटील. काय लाजवाब फलंदाजी साकारली होती या फलंदाजानं. दुसऱ्या मॅच मध्ये थोडासा सस्त्यावरती बाद झाला. तदनंतर पहिल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 13 चेंडू 51 धावांची अर्धशतकी खेळली. 5 चौकार 3 षटकार याच्या जोरावरती 5 षटकार याच्या जोरावरती मात्र नक्कीच आकाश पाटील यांनी अर्धशतकी खेळी केली होती न्हावा संघाविरुद्ध. परंतु या सामन्यामध्ये न्हावेखाडी संघ आहे. बघूया न्हावे संघासोबत केलेली खेळी आकाश पाटील आठवेल का आणि ती खेळी साकारेल का. यावेळेला फ्रंट फुटवर आलेत मिसफायरिंग स्ट्रोक. सचिन झेल खाली. आणखीन एक झेल ड्रॉप. सचिन आज काय करतायत. एक जबरदस्त नक्कीच कामगिरी चालू आहे परंतु झेल मात्र सापडत नाहीयेत. टोटल 18 झेल आजच्या दिवसामध्ये आणि रात्रीमध्ये आपण पाहिलं तर ड्रॉप झालेत. एक जबरदस्त माहिती प्रणय मात्रे यांच्या माध्यमातून पोहोचवली जाते. जबरदस्त गुणलेखन. यावेळी मंगेश देशमुख साठी हा खोलवर टप्प्याचा चेंडू. कोणतंही प्रतिउत्तर मात्र नव्हतं या चेंडूवरती. जबरदस्त गोलंदाजी अचूक टप्पा भेदक मारा आणि मात्र नक्कीच तारणहार ठरणारी सचिन ठाकूर यांची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. तदनंतर मात्र कमबॅक पाहायला मिळालंय. या वेळेला लाईन अँड लेंथ बिघडली गेली आहे. दिशा भरकडली आहे. पंच वळलेत. वाईटचा इशारा. एक अवांत धावसंख्या जोडली जाईल. एका अवांत धावेने स्कोर कार्ड पुढे सरकते. 28. फलंदाज मंगेश देशमुख. हा चेंडू हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. घरंगळत मात्र नक्कीच आपण पाहतोय ऑनसाइड कडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. तद्वर मात्र आपण पाहतोय या चेंडूवरती अगदी वेगानं मात्र 2 धावा या फलंदाजांच्या माध्यमातून पूर्ण केल्या गेल्यात. एकीकडे पाहतोय मंगेश देशमुख आणि आकाश पाटील. आकाश पाटील आतापर्यंत शांत आहेत. षटक मात्र समाप्त झालंय. तिसरं. उर्वरित एका षटकाचा खेळ बाकी असेल. धावसंख्या धावफलकावरती आहे 3 षटकाच्या समाप्ती अखेर 30. 10च्या सरासरीनं हा खारकोपर संघ धावसंख्या उभारतोय. पण इथून मात्र उर्वरित चेंडू आहेत बाकी 6 चेंडूंमध्ये किती धावसंख्या जमवली जाईल. पहिल्या सामन्यामध्ये न्हावा संघासोबत शतकी धावसंख्या उभारणारा 107 धावसंख्या उभारणारा हा खारकोपर संघ होता का. हा मात्र कदाचित प्रश्न विचारला जाईल खारकोपरच्या नक्कीच पाठीराख्यांकडून. या मॅच मध्ये काय चुका झाल्यात. काय नक्की रणनीती बदलली गेली आहे आणि बदललेल्या रणनीतीचा नक्कीच नाहक त्रास मात्र खारकोपर संघाला झालाय का ते मात्र नक्कीच विचार केला जाईल. साईनाथ आलेत. या वेळेला फ्रंट फुटवर आले. फटका सजवायचा होता परंतु नक्कीच बॅट चेंडूचा संपर्क नाहीये. जिथं संपर्क नाहीये तिथं उत्पत्ती नाहीये. कोणती धावसंख्या मिळणार नाहीये. साईनाथ ठाकूर पहिला चेंडू फेकतोय निर्धाव. ज्या रीतीनं स्लॉग ओव्हर मध्ये नक्कीच आजच्या रात्रीमध्ये साईनाथ ठाकूरनं गोलंदाजी केली खरे. आता न्हावेखाडी संघाकडून वाखडण्याजोगी गोलंदाजी राहिली. यावेळेला फ्रंट फुटवर आले. फटका सजवलाय. ऑन ड्राईव्हचा हा फटका हा माझा नक्कीच धावसंख्या 1 देऊन जाईल. एका धावेने आपण पाहतोय मंगेश देशमुख येथील स्ट्राईक वरती. टोटल धावसंख्येमध्ये पडेल 1 ने भर. 31 ऑन स्कोर कार्ड. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक. चौथ्या षटकात 4 चेंडू बाकी. साईनाथ ठाकूर यांना आपण षटक साकारताना पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी न्हावेखाडी संघाकडून परंतु त्याच रीतीनं प्रतिउत्तर. हा आत्मविश्वास मंगेश देशमुख यांचा मात्र पाहायला मिळतोय. का मी स्ट्राईक वरती आलो. का मी आकाश पाटीलला थांबवलं मागच्या चेंडूवरती 2 धावा घेण्यापासून. हे मात्र नक्कीच दाखवून दिलंय. मन आणि मनगट सक्षम असताना केलेली ही खेळी मायला मिळतोय हा षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या टोटल पाहतोय 37 ऑन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा उडवलाय. हा मात्र अगदी स्ट्रेट ड्राईव्ह. बॉलर बॅक टू द ड्राईव्ह. मंगेश देशमुख ब्रँडेड षटकार.
जबरदस्त रोमहर्षक आणि वाखडण्याजोगी आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय साईनाथ ठाकूर आजच्या दिवसामध्ये स्लॉग ओव्हरची भरपूर षटकं त्यानं हाताळली, परंतु नक्कीच आपण पाहतोय वाईट बॉल. आतापर्यंत चांगली कामगिरी केली होती, परंतु नक्कीच या षटकामध्ये निर्णायक सामन्यामध्ये निर्णायक खेळी करत मंगेश देशमुखनं मात्र नक्कीच साईनाथ ठाकूरचा समाचार घेतलाय. 2 बॉल अजून बाकी आहेत. या वेळेला फुल टॉस नक्कीच नीट कलेक्ट झाला नाहीये, थोडंसं फंबलिंग क्षेत्ररक्षण, लगेचच मात्र दुहेरीचा प्रयत्न. नित्यानंद तिथं होते, जबरदस्त फिल्डिंग जरूर झाली, परंतु थोडेसे फंबल झाल्यानंतर मात्र एकेरीला कन्वर्ट केले दुहेरीमध्ये. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील 46 धावसंख्या धावपटलावरती आहेत. 50+ की 50 की 46च राहतील. शेवटचा बॉल साईनाथ ठाकूर हाताळतोय. या वेळेला आणखीन एक वाईट बॉल प्रतीक्षेत असेल, अजूनही प्रतीक्षा असेल पहिलं सत्र संपण्याची. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू फेकत असताना आलेला हा अवांतर चेंडू नक्कीच प्रतीक्षेत असेल खारकोपर संघ मोठ्या फटक्याच्या. या वेळेला आणखीन एक बॅक टू बॅकचा चुकी केली जाते, लय बिघडली जाते. शेवटच्या चेंडूवरती खर्चित झालेल्या या अवांतर स्वरूपाच्या धावा नक्कीच उत्तरार्धामध्ये महागात पडू शकतात की काय नावेखाडी संघाला, याचा मात्र नक्कीच विचार करावा लागेल. साईनाथ ठाकूर शेवटचा चेंडू अजूनही फेकण्यास बाकी. या वेळेला फटका जरूर चांगला आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक, आणि या वेळेला मात्र मंगेश देशमुखची शेवटच्या चेंडूवरती टिपली जाते झेल. जयेंद्र ठाकूर यांच्या माध्यमातून शेवटच्या चेंडूवरती बाद करण्यात यश आलंय ते साईनाथ ठाकूर यांना, मंगेश देशमुखला. आणि या शेवटच्या चेंडूवरती कोणती मात्र धावसंख्या मिळणार नाही आहे. टोटल धावसंख्या आहे धावफलकावरती 48. 24 चेंडू जिंकण्यासाठी 49 धावांची गरज. आज आपण पाहतोय ही स्पर्धा 40+ मास्टर्स उल्वा आयोजित डे नाईट क्रिकेटची ही स्पर्धा, आणि या स्पर्धेमधील आजच्या रात्रीमधील शेवटचा सामना आपण अनुभवत असताना पूर्वार्ध संपलाय. पूर्वार्धामध्ये टार्गेट ठेवलं गेलंय ते 49 धावांचं. हे टार्गेट कशा रीतीने नक्की चेस केलं जाईल आणि डिफेंड केलं जाईल हे मात्र ऐकण्यासाठी आपण मायक्रोफोनवर आमंत्रित करूया राजकिरण कोहली सर यांना. नक्की आपण उल्वे संघानं संधी दिल्याबद्दल, आजच्या रात्री संधी दिली समालोचनासाठी, त्याबद्दल मी त्यांचा हार्दिक असा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद सुयोगजी कोहली, ज्यांच्या माध्यमातून आज आपण अतिशय सुरेख असं समालोचन ऐकलं. मी सन्माननीय अध्यक्ष जितेंद्रजी सोमवार सरांना विनंती करतो की आपण सुयोगजी कोहली यांचा यथोचित मानसन्मान करूया, ज्यांच्या माध्यमातून अतिशय सुरेख समालोचन, गव्हाणचा आवाज म्हणून ज्यांना आज सर्वकडे नाव चांगलं आहे. आपण पाहतोय श्री सुयोगजी कोहली, ज्यांचा आवाज आपण आज ऐकला. तर अतिशय उत्तम मराठी समालोचन आजच्या रात्रीमध्ये ज्यांनी समालोचन केल्याबद्दल त्यांचा उल्वे नोट 40+ मास्टर्स यांच्या माध्यमातून निश्चितच सन्मान केला जातोय. धन्यवाद. असंच चांगलं समालोचन तुमच्या माध्यमातून काय ऐकायला मिळत राहो ही सदिच्छा. चांगलं समालोचन आजच्या रात्रीमध्ये त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. गव्हाणचा एक जबरदस्त बुलंद आवाज श्री सुयोग कोहली. धन्यवाद सुयोग. तो चलिए चलते हैं मैदान की ओर, जहाँ पे रात जवा हो रही है और ये ओस की बूंदे मैदान के चारों ओर दिख रही है कि सभी को दिख रही है, जैसे कि वीआईपी डाइस पे सोफा सेट पे दिख रही है ओस की बूंदे. शायद से ये ओस की बूंदे मैच में थोड़ा सा तब्दील दिख सकती है, लेकिन इतनी भी ओस नहीं कि गेंद गीली हो जाए. जहाँ पे शिवाजी नगर नाइट में ओस की बूंदों का बहुत ज़्यादा इम्पैक्ट देखने को मिला था और मैच पूरी तरह से घूम रहा था वहाँ पे. लेकिन ये शेलगर का जो मैदान ग्राउंड जो हम देख रहे हैं मई स्पोर्ट्स शेलगर द्वारा बहुत ही काबिल तारीफ सजाया गया है. हाई मास्क लाइट्स इंस्टॉल की गए हैं मैदान के चारों ओर, और ये 8 हाई मास्क लाइट्स जो कि फ्लड लाइट्स के अंदर हम खेल रहे हैं. आज की रात में देखा गया तो पहले मैच में
107 रन सर्वश्रेष्ठ हाईएस्ट देखने को मिला था। तो नीचांक आज की रात में देखने को मिला वो शायद से 36 का था, 37 का था। बहुत काबिल तारीफ बल्लेबाजी का प्रदर्शन देखने को मिला था। आज की रात का सर्वश्रेष्ठ इम्पोर्टेंस जो था 50+ के गेंदबाजों ने जिस तरह से गेंदबाजी की है, सभी गेंदबाजों ने काबिल तारीफ गेंदबाजी की है 50+ पे। यहाँ पे आने वाली 24 गेंदे और 49 की जरूरत, आने वाले 24 गेंदे और 49 की जरूरत 12.25 की रिक्वायर्ड रन रेट यहाँ पे लग चुकी है। अगर यहाँ से ये 49 रन नावेखाली टीम बनाती है तो निश्चित तौर से नावेखाली टीम फाइनल में पहुंच सकती है। और जिस तरह से खारकोपर टीम सुबह से ही, आज शाम से ही जिस तरह से उन्होंने परफॉर्मेंस किया है, क्योंकि ये 49 रन्स इजीली खारकोपर टीम करने को देगी नहीं है टीम नावेखाली के लिए, क्योंकि जिस तरह से खारकोपर टीम के पास गेंदबाज है 50+ के गेंदबाज बालकृष्ण जी है, उसके बाद विजय पाटिल आते हैं, किरण मात्रे आते हैं, आकाश पाटिल आते हैं, उसके बाद भास्कर गरत है, रोशन मात्रे है, उसके बाद संदीप जी है और मंगेश देशमुख। ऐसे 8 गेंदबाज उनके पास है। उसके बाद विकेट कीपर के जवाबदारी में देखा जाए तो राजेंद्र जी है। बहुत काबिल तारीफ टीम का कॉम्बिनेशन देखने को मिलता है। इस बीच आने वाली 24 गेंदे 49 की जरूरत रणधीर कडू और शरद ठाकुर प्रारंभिक जोड़ी की रूप में देखने को मिल रही है। तो यहाँ से इम्पोर्टेंस रहेगा किस तरह से शरद ठाकुर इस मैच को चलाते हैं। शरद ठाकुर अगर ज़्यादा देर इस क्रीज पर अगर टिक जाते हैं तो शायद से मैच को पलटवार कर सकते हैं। पहला ओवर जो कि इम्पोर्टेंट रहेगा और 50+ के बैटर्स की ओर से फेंका जाएगा। आज की रात में जिस व्यक्ति ने हमको सहयोग दिया लाइव में, ओम साई MTC, और पहली गेंद इस बीच लेग ब्रेक दिखाया। यावेळेला मात्र चप्पल होऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला। निश्चितच शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, त्याला हलक्या हाताने पुश केलाय स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक संदीप थोडीशी गडबड करून गेलाय, परंतु निश्चितच त्याचा नुकसान काही नाही आहे। पहिला चेंडू निर्धाव होता, तदनंतर मात्र श्री गणेश केलाय धावसंख्येचा रणधीर यांच्याकडून। शरद ठाकूर आता मात्र स्ट्राइक एंडला आलाय। शरद जेवढा स्ट्राइक वरती राहील, शरद जेवढा मॅच मध्ये इथे नाबाद राहील, तेवढा नावेखाली संघ मात्र सुस्थितीमध्ये राहील। परंतु खारकोपर संघ आणि त्यांची कॉम्बिनेशन्स खूप जबरदस्त आहेत। ह्या वेळेला फटका चांगला सजवलाय। झेल खाली क्षेत्ररक्षक येईल का, आणि झेल खाली क्षेत्ररक्षक आल्यानंतर मात्र निश्चितच कोणत्याही प्रकारची चूक नाही आहे। सिंगल फक्त येईल या चेंडूवरती। यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन होता, बॅक टू द बॉलर ड्राइव्ह करताना मात्र स्वतः कॉट अँड बॉल करतात गोलंदाज बीडी। जबरदस्त गोलंदाजी 50+ हा गोलंदाज अबा कोणत्याही प्रकारची गडबड चूक करत नाहीयेत। महत्वाचा मोहरा मात्र बाद कराविलाय। खऱ्या अर्थाने रणधीर 50+ चा फलंदाज होता, परंतु रनिंग बिटवीन चांगली करतो, त्याच्यामुळे रणधीरचा नेहमीच चांगला हातभार असतो, परंतु रणधीरला मात्र परतवलं इथे। धावसंख्येला आकार देण्यासाठी महाबळीला पुन्हा एकदा बोलवलं गेले। फलंदाज जबरदस्त आहे मंगेश मोकळ, परंतु प्रॅक्टिस पाहिजे। प्रॅक्टिस शिवाय कोणतीही गोष्ट तुम्ही सुपीकरित्या करू शकत नाही आहेत। प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं। पहिल्या 4 चेंडूंवरती 2 धावा देताना 1 गडी मात्र बाद केलाय मंगेश मोकळ। यावेळेला मात्र कदाचित झेल झाला असता, बॅक टू बॅक 2 विकेट पाहायला मिळाल्या असत्या। राजेंद्रने केलेली चूक कदाचित पथ्यावरती पडेल की काय,
जबरदस्त गोलंदाजी. 1 to go इन दिस ओव्हर. फक्त 3 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. सुपर्ब गोलंदाजी आतापर्यंत. बालकृष्ण घरत प्रत्येक षटक काय हुशारीने फेकले. ह्यावेळेला पहा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर काढला गेलाय. बॅकफुटवरती जाऊन पंच केलाय. हलक्या हाताने शरद ठाकूर 2 धावा पूर्ण करतात. हलक्या हाताने भास्कर घरत फेकतात. संथ गतीचा क्रिकेट. गोलंदाजीसाठी मात्र टाळ्या आल्यात, कारण फक्त आणि फक्त धावसंख्या दिल्या त्या 5. एक गडी बाद केलाय रणधीर कडू यांना. बालकृष्ण घरत आज प्रत्येक षटक जबरदस्त फेकले. पहिल्या मॅचमध्ये निश्चितच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारला होता आणि आत्ताही जबरदस्त गोलंदाजी केली. सुपर्ब गोलंदाजी. आपल्या संघाला कायम जिवंत ठेवण्याचं काम केलं, कारण बऱ्याच वेळेला आपण पाहतोय 50+ गोलंदाज कधी कधी खूप जास्त धावा देऊन जातो आणि तिथून मात्र मॅच पूर्णपणे बॅकफुटवरती जाते. परंतु आज खारकोपर संघाच्या या गोलंदाजांनी, एव्हाना मी म्हणेन खारकोपरच्याच नाही आहे, प्रत्येक संघाच्या 50+ गोलंदाजांनी एवढी सुंदर गोलंदाजी केलेली आहे की आज कोणीही 10च्या 8च्या वरती धावा दिले नाहीत. हे आज सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य राहिलं. विजय पाटील ऑफस्टनच्या बाहेर. सुंदरसा हा चेंडू, परंतु थोडासा वाईट गाईडलाईनच्याही बाहेर जातो, त्यामुळे पंचांना काही शंका नाही आहे. एका धाव्याने मात्र सुरुवात झाली. पुन्हा एकदा धावसंख्या 6च्या घरामध्ये जाईल. 49चा चेस आहे. फटका हवेमध्ये आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक आणि ह्यावेळेला मात्र स्वतः यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाही आहे. गडी मात्र बाद झाला आणि जसा मंगेश बाद झाला, खारकोपरच्या तंबूमधून मात्र बाहेरच्या टाळ्या जास्तीत जास्त वाजू लागल्या, कारण सर्वांना माहीत आहे मंगेश मोकळची काय ताकद आहे. प्रॅक्टिस महत्त्वाची असते मित्रांनो. अजूनही पाहिलं तर ह्या षटकामध्ये पहिला वाईड नंतर विकेट आलाय. 17 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. 17 मध्ये 43. हे षटक नावेखाडी संघासाठी खूप महत्त्वाचं असेल, कारण आत्ताच्या घडीला खारकोपर संघ थोडासा ड्रायव्हिंग पोझिशनमध्ये आहे या मॅचमध्ये. कारण सुरुवात 12.25 जरी असली तरी आता मात्र आस्किंग रन रेट वाढत चाललेला आहे. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये दर्शन आहे, कोणत्याही प्रकारची चूक नाही आहे. तर उद्या गव्हाण आणि कोंबडभुजे आपल्यास विनंती आहे 4:30 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. तसेच लाईव्ह कमेंटेटर आणि गुणसंख्या लेखक पंच 4:30 वाजता रिपोर्टिंग करायचे. बरोबर 5 वाजता आपल्याला मॅच सुरुवात करायची आहे उद्या. यावेळेला झेल हवेमध्ये आहे. झेल खाली दर्शन आहे. महाबळी कोणत्याही प्रकारची चूक नाही आहे. जवळजवळ मॅच तर आपल्या कब्जामध्ये केली की काय असं मात्र चित्र आता पाहायला मिळालंय. उद्या जर गव्हाण आणि कोंबडभुजे आपण लेट झालात तर आयोजकांचं म्हणणं आहे की मॅचेस 4 षटकांच्या केल्या जातील. उशिराने जर मॅच सुरू झाल्या तर मात्र निश्चितच षटकांमध्ये कटौती करावी लागेल. इथे मात्र कटौती केली ती म्हणजे विकेटमध्ये. विकेट मात्र इथे गारद केलाय. शरद ठाकूर सारखा धाकड फलंदाज जो की आपल्या संघाला कदाचित तारणहाराची भूमिका करू शकला असता. परंतु मित्रांनो अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते. मागच्या टुर्नामेंटला ह्याच ठिकाणी ज्या फलंदाजांनी षटकार ठोकले होते तो फलंदाज आपल्या संघाला विजयश्री गाठून दिला होता. तो नरेश मोकळ मात्र मैदानावरती अजून साबूत आहे. बॅक टू बॅक विकेट्स पाहायला मिळतात. व्हॉट अ बॉलिंग अटॅक बाय विजय पाटील. अर्लियर वॉज द वाईड, आफ्टर दॅट विकेट, आफ्टर दॅट 1 रन and back to back 2 wickets. Wonderful comeback by Vijay Patil. That's the end of the 4th wicket. नरेश मोकळ आणि साईनाथ ठाकूर आश्वासक चेहरे आहेत सध्या तरी. अजूनपर्यंत हार्ड हिटर आहेत. 15 चेंडू 42 धावा. मग साईनाथ ठाकूर आणि नरेश मोकळ यांना काहीतरी कामगिरी करून दाखवावी लागेल.
यावेळेला फटका चांगला आहे. दर्शनकडे मात्र जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. एका टप्प्यानिशी मात्र चेंडू पकडला जाईल. धावसंख्या फक्त आणि फक्त 1 मिळेल. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतो त्या म्हणजेच 8. 13 चेंडू 41 धावांची गरज. नरेश मोकळ पूर्णपणे काबिलियत आहे या फलंदाजाकडे. ह्या मैदानावरती दाखवून दिलेला आहे. पुढे सरसावून मारलाय. चांगला फटका आहे. दर्शन भोईर कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. आजच्या रात्रीमध्ये चांगल्या कॅचेस खारकोपर संघाने पकडल्यात. खऱ्या अर्थाने सर्वात जास्त ड्रॉप कॅचेस नावेखाडी संघाकडून झाले असतील तर सर्वात जास्त सक्सेसफुल कॅचेस मात्र टीम खारकोपरकडून झाल्यात. मी हेच तर सांगत असतो सातत्याने की तुम्ही मैदानामध्ये किती शांतपणे आणि कॉम्बिनेशनने खेळताय. मैदानामध्ये आरडाओरडा न करता एकमेकावरती विश्वास ठेवून खेळणं खूप गरजेचं आहे. आणि हे टीम कॉम्बिनेशन भाई शेटने अगदीच जबरदस्तरित्या आपल्या संघाला, मग भास्कर शेट असतील किंवा रोशन म्हात्रे असतील, सातत्याने आपल्या संघाला बांधून ठेवण्याचं काम केलंय. खूप महत्त्वाचं असतं. खऱ्या अर्थाने प्रत्येक प्लेयर खेळताना आपला सिनियर काय सांगतोय किंवा संघ बांधणी करणारा माणूस काय सांगतो हे आपण लहान होऊन ऐकायचं असतं. प्रत्येक वेळेला आपण कितीही मोठे असलो तरी खेळाच्या पटलावरती, आयुष्याच्या पटलावरती आपण समोरच्याचं ऐकणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून तर असं म्हटलं जातं की माणूस हा आयुष्यभराचा विद्यार्थी असतो. त्यामुळे आपल्याला कोणाचं ना कोणाचं तरी ऐकणं खूप महत्त्वाचं असतं. आणि ते कॉम्बिनेशन दाखवलंय खारकोपर संघाने. यावेळेला मात्र काय गोलंदाजी. किरण म्हात्रे पायावरती चेंडू आदळला होता. 12 चेंडू 41 ची गरज होती. आता 11 मध्ये 40. महेश ठाकुर, यहाँ से महेश ठाकुर को ऐसा कुछ कारनामा करना पड़ेगा जहां से अपनी टीम को ये विन देखने को मिल सकती है. शायद से कुछ बड़े स्ट्रोक्स लगाने पड़ेंगे महेश जी. इस बीच मिस टाइमिंग स्ट्रोक देखने को मिला है. 38 सर्कल के बाहर कवर्स के अंदर ये गेंद पकड़ी जाएगी विवेक देशमुख द्वारा और ये 1 रन अर्जित किया जाएगा. तो 1 रन के सहायता से कुल रन संख्या जड़ जाएगी 10. आने वाली 10 गेंदे और 39 की जरूरत. पूरी तरह से ड्राइविंग पोजीशन में यहाँ पे जय हनुमान खारकोपर टीम अपने टीम का दबदबा पहले गेंद से आज दिखाया है टीम खारकोपर ने. और शायद से ऐसे ही चलता रहा तो ये फाइनलिस्ट बन जाएंगे. हवा में है. 38 सर्कल के अंदर खुद गेंदबाज गेंद के नीचे आए थे जरूर, लेकिन ये कैच ड्रॉप किया है. उसके बाद पूरी तरह से कमबैक किया, बैकअप दिया है रोशन म्हात्रे द्वारा. तो ये निश्चित तौर से एक कैच ड्रॉप किया गया है खुद गेंदबाज ने. 9 गेंदे 38 की जरूरत. 9 में 38. 9 deliveries to go and 38 runs are required. It was the toss-up delivery towards the off stump, totally missed by the batter. Somehow it's a dot delivery. Wonderful cricket played by team Kharkopar. 8 चेंडू आणि 38 धावांची गरज. काय सुंदर गोलंदाजी, परंतु थोडासा दिशाहीन मारा झालाय. खऱ्या अर्थाने वेग चांगला पाहायला मिळाला, फक्त थोडासा दिशा मात्र भरकटली. दिशाहीन मारा मात्र झाला. वाईड चेंडू जरूर पाहायला मिळाला. 8 मध्ये 37. पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. संदीप इथं मात्र जास्त प्रयत्न करत नाहीत कारण झेल होईल की नाही, परंतु चौकार थांबला कसा जाईल याच्याकडे मात्र लक्ष दिलं गेलंय. निश्चितच दुहेरी मात्र जोडली जाईल. खारकोपर संघ अगदीच डोक्यावरती बर्फ ठेवून शांत चित्ताने खेळतात, हे यशाचं गमक आहे. खऱ्या अर्थाने संघ सहकाऱ्यांना जास्त आरडाओरडा न करता जे सत्य आहे त्याच्यावरती विचारसरणी करणं. कुड बी वाईड. येस इट इज डाऊन द लेग होता. पंचांचा इशारा आलाय. हा वाईड आहे. निश्चितच 1 धाव मात्र कमी होईल. 7 मध्ये 34. आतापर्यंत 36 वाईड आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाले. क्लीन बोल्ड एक्झॅक्टली इनटू द ब्लॉक होल. डिस्ट्रॉयड द फर्निचर. बॅटर हॅज टू पुट पार्ट्स. पूर्णपणे बरोबर बुंध्यावरती फेकलाय. ना शेंडा ना दांडा, अगदीच बुंधामध्ये फेकला आणि
स्टम्प्स मात्र उधळले, त्रिफळाचीत झालाय तो म्हणजेच महेश ठाकूर. आठव्या क्रमांकाचा फलंदाज प्रवीण कडू आपल्या संघासाठी 6 चेंडू 34 धावांची गरज असताना साईनाथ ठाकूर स्ट्राईक एंडला असतील तर प्रवीण कडू नॉन स्ट्राईक एंडला असतील. आकाश पाटीलकडे मात्र गोलंदाजीचा मोर्चा वळविलाय भास्कर शेठ घरत संघनायकांकडून. खऱ्या अर्थाने हा संघ परिपूर्ण आहे, परिपक्व आहे, कारण बॅटर्स चांगले आहेत, क्षेत्ररक्षक चांगले आहेत, गोलंदाजीचा भरणा आहे, टीम कॉम्बिनेशन 100% आहे. आजच्या घडीला उल्वेनोट 40+ मध्ये प्रतिस्पर्धी खारकोपर संघ असला तर मात्र विचार करत असतो की टफ आहे आपल्याला हा लॉट. चला आकाश पाटील 6 चेंडू 34 धावा. ऑप्शनच्या बाहेर कट केला होता आणि निश्चितच बॅकवर्ड पॉइंटला मात्र रोशन म्हात्रे कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. इथे गड्याचं पतन होईल, साईनाथ ठाकूरला मात्र परतावं लागेल. असं म्हणतात की घर फिरलं की घराचे वासेही फिरतात आणि निश्चितच इथे मात्र गडी बाद झालाय. गडी क्रमांक 7वा. साईनाथ ठाकूर बाद झाल्यानंतर मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय सचिन ठाकूर. 9व्या क्रमांकाचा फलंदाज सचिन ठाकूर. आकाश पाटील गोलंदाजीच्या बोहल्यावरती 5 चेंडू 34 धावांची गरज. खऱ्या अर्थाने क्रिकेटला पोषक असं अतिशय सुंदरसं मैदान आणि सुंदरसं हे वातावरण, ज्यामुळे क्रिकेट खेळताना अगदीच आनंद आणि क्रिकेट अनुभवतानाही अगदीच आनंदाचं वातावरण आहे. 5 मध्ये 34. सुमार गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. पूर्णपणे चेंडू आणि चेंडूफळीचं मेतकूट काही जमताना पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. आकाश पाटील आज पूर्णपणे या मैदानावरती आपला करिश्मा दाखवतोय. ह्यावेळेला मात्र निश्चितच बॅटची अप्पर एज घेऊन चेंडू चाललाय फुल स्टॉप रिजन मध्ये. फुल स्टॉप रिजन मध्ये अगदीच हुशारीने विजय पाटील यांना उभं केलंय. तर हे खूप महत्त्वाचं असतं, कारण धावसंख्या जरी जास्त असली तरी आपल्या विजयाकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. 3-33. यष्ट्या उधळणं म्हणजे काय, यष्ट्या उखडून लावणं म्हणजे काय, याचं उदात्त उदाहरण इथं पाहायला मिळालं. स्टंप अक्षरशः 4 फूट दूर फेकला गेला. एवढी गती मात्र पाहायला मिळाली. आकाश पाटील थांबायच्या आता मात्र अजिबात विचारामध्ये नाही आहे. त्याला कदाचित जायची लवकर घाई झाली. जास्तीत जास्त गडी बाद करण्याचा प्रयत्न असेल. आपली एक अर्धशतकी खेळी झालेली आहे आणि निश्चितच विकेट्सही पडलेले आहेत. तर निश्चितच मॅन ऑफ द सिरीज कडे लक्ष असेल का आकाश पाटीलचं. विनोद तांडेल. आदित्य या स्टेजवरती बसा. येस, थँक्यू व्हेरी मच. तुमचं सहकार्य भरपूर आम्हाला लाभलंय आदित्य, थँक्यू व्हेरी मच. मगाशी आयलेश मात्रेने तुम्हाला स्टेजवरती आमंत्रित केलं गेलं होतं. 2 मध्ये 33. सारखं संदीपला आत बाहेर करून बारीक केला तुम्ही. असं ज्या आपलीच मॅच आहे, मजेचा विषय आहे, नाही तर लाईव्ह वाले शिवाय देतील काय बोलता. येस, श्रीदत्त वडापावचे ओनर संदीप उर्फ बंडू वडापाव. खरोखरच चविष्ट वडापाव असतात. मला तर खूप आवडतो त्यांच्या इथला वडापाव. श्रीदत्त वडापाव कोपर, खारकोपर. एक मध्ये 33. यावेळेला मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि अशा पद्धतीने आपण टीम खारकोपरचं करूया अभिनंदन.
आजच्या रात्रीमध्ये सुपर 2 म्हणजेच फायनल मध्ये प्रवेश केलाय. दैदिप्यमान फलंदाजी, जबरदस्त भेदक अशी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये सर्वात जास्त कॅचेस ज्यांनी पकडल्या असा हा खारकोपर संघ मात्र पोहोचलाय फायनल मध्ये. या उल्वे 40+ मास्टर्स यांच्या वतीने आयोजित केलेले हे सामने ज्याच्यामध्ये पहिल्या रात्रीमध्ये फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ ठरलाय जय हनुमान खारकोपर. देऊया शुभेच्छा जय हनुमान खारकोपर संघाला आणि निश्चितच शुभेच्छा असतील टीम नावेखाडी संघाला. 10 आणि 11 तारखेला आपण निश्चितच 5 गणी चषकामध्ये भेटणारच आहोत, ते म्हणजेच महाबळेश्वर 5 गणी येथे. तोपर्यंत निश्चितच तुम्हाला शुभेच्छा.